गॅस लायटरमधलं विज्ञान चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. कधी विचार केलाय की बटण दाबताच ती ठिणगी येते कुठून? चला पाहूया. या साध्या दिसणाऱ्या वस्तूच्या आत एक स्मार्ट तंत्रज्ञान लपलेलं आहे. चला बघूया. मुख्यतः 3 गोष्टींमुळे लायटर काम करतो: इंधन, एक झडप आणि ठिणगीसाठी एक खास सिस्टम. सगळ्यात पहिली गोष्ट काय होते? बटन दाबलं की आतला व्हॉल्व्ह उघडतो आणि गॅस बाहेर येतो. पण गॅस तर आला, ठिणगीचं काय आहे? ती तर जणू जादू असल्यासारखी वाटते. जुन्या लायटरमध्ये गारगोटी असायची, पण आत्ताच्या लायटरमध्ये एक क्रिस्टल असतो. या ठिणगीचं सगळं रहस्य ह्या छोट्या पण शक्तिशाली क्रिस्टलमध्ये दडलंय. जेव्हा आपण बटन दाबतो तेव्हा खरं तर आपण त्या क्रिस्टलवर दाब देत असतो. आणि गंमत म्हणजे या दाबामुळे लगेच एक हाय व्होल्टेज करंट तयार होतो. हाच करंट एका छोटे गॅपमधून उडी मारतो आणि आपल्याला ती चमकदार ठिणगी दिसते. ही ठिणगी बाहेर आलेल्या ब्युटेन गॅसला पेटवते आणि ज्योत तयार होते. यामागचं विज्ञान आहे पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट. म्हणजे काही गोष्टींवर दाब दिला की वीज तयार होते. आणि म्हणूनच इतर उपकरणांसारखी याला बॅटरीची गरजच पडत नाही. म्हणजे बघा, बॅटरीशिवाय फक्त एका साध्या प्रेसने वीज तयार होते. कमाल आहे ना? आणि बटनावरून बोट काढलं की गॅसचा प्रवाह थांबतो आणि ज्योत विझून जाते. म्हणजे गॅस लायटरचं विज्ञान खरं तर एका सोप्या सुंदर सूत्रात बसतं. गॅस अधिक ठिणगी, झाली आग तयार. ही काही जादू नाही, तर आपल्या रोजच्या वापरातलं एक स्मार्ट तंत्रज्ञान आहे. जरा विचार करा, आपल्या आजूबाजूला अजून कोणत्या वस्तू अशाच विज्ञान तत्वांवर